मार्कवर कल्पेश सज्ज असेल. दोन फलंदाज आपण पाहतात. अगदी ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली जात आहेत. दीप जाधव ड्रोन ऑपरेटर आपण पाहतायत. बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅच लावतोय सुरुवात. जितू आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. सेमीफायनल क्रमांक 2. कल्पेश गोलंदाज मार्कवर असेल. मॅच लावतोय सुरुवात. पहिल्या बॉलवर पूल करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या बॉलवर मोठी विकेट. विकेट क्रमांक 1. तुषारने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. पहिला धक्का 0 या धावसंख्येवर. विकेट्स परिपूर्ण केला गेलाय. साहिल जातोय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या 2-3 मॅच मध्ये चांगली परफॉर्मन्स दाखवला होता जितूने. पहिल्या बॉलवर अगदी विकेट्स परिपूर्ण केला गेलाय. साहिल आलाय नवीन फलंदाज. तो फुलकावर एकही धाव नाहीये. पहिला विकेटचं पतन झालंय. चांगला प्रेक्षक वर्ग आपण पाहतायत. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. फुलकर धावा एकही नाहीये. एक विकेटचे प्रदान श्री गणेश डोंगरीपाडा संघ प्रथम बॅटिंग करताना. फलकावर धाव नाहीये. इथून 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण होम ग्राउंड आहे कुर्लाई टीमचं. पुढील बॉल. चला थोडस स्पीडअप करायचं आहे कारण याच्यानंतर एक फायनलचा थरार असेल. कल्पेश गोलंदाज मार्कवर. समोर साहिल. पुन्हा एकदा फटका फसला गेला. सिद्धू झेल खाली. 2 चेंडूवर 2 विकेट्स. दोन विकेट. हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कल्पेश ठरेल का. इथून प्रितेश आलाय. मागच्या मॅच मध्ये प्रितेशने शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकले होते. इथून त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळेल का. परंतु क्रीजवर राहणं गरजेचं असेल. बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन पाहायला मिळालंय. एकही धावफलका नाहीये. भूषणजी पाटील फोटोग्राफर यांचंही आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत. डॉट बॉल येते. डॉट बॉल होते. कल्पेश काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळालाय. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट. त्यानंतर डॉट बॉल येतोय. चांगली लाईनच्या लेंथने गोलंदाजी करतोय. थोडंसं प्रेशर असेल श्री गणेश डोंगरीपाडा संघावर परंतु प्रेशरला न जुमानताना चांगली कामगिरी करावी लागेल. सकाळच्या सत्रामध्ये दमखम दाखवला या टीमने. पुढील बॉल. 3 बॉल मध्ये एकही धाव फलकावर नाही आहे. तीन बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर एकही धाव नाही आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न. इथून रोहितचा विकेट खूप महत्वाचा असेल. एक धाव आणि श्री गणेशा होतोय. डोंगरीपाडा या टीमचा धावफलका धावा 1. 4 बॉलच्या अगदी समाप्ती अखेर. थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळाली श्री गणेश डोंगरीपाडा संघाकडून. 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव स्कोर कार्डवर. रोहित वर जबाबदारी असेल संघाला सावरण्याची. एक सन्मानजनक स्कोर उभा करण्याची. धावफलका धावा 1. 4 बॉलच्या अगदी समाप्ती अखेर. पुढील बॉल. स्वप्ना समीर मात्रे मॅडम उपस्थित होता. त्यांचं हार्दिक स्वागत. हलक्या हाताने बॅटचं फेस ओपन केलं गेलंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. सफाई ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतायत स्वप्ना समीरजी मात्रे मॅडम. हो आता 2 ड्रोन.
धावफलकर धावा आहेत आपण पाहतायत अगदी 3 धावा धावफलकावर. पुढील बॉल शेवटचा बॉल असेल. हो 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 हो, इथून जर विकेट्स गेला असता तर बॅकफुटला गेला असता श्री गणेश डोंगरीपाडा संघ. पहिल्या षटकाची समाप्ती. एक सफल षटक पाहायला मिळालंय. फक्त 3 धावा 2 विकेट्स. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. कौतुक आणि कौतुकचं कौतुक करावं लागेल. विकेट क्रमांक 3. 4 या धावसंख्येवर तिसरा धक्का लागतोय डोंगरीपाडा टीमला. चार धावा धावफलकावर आहेत. व्यंकटेश मैदानच्या आतमध्ये जातोय. टीम अडचणीत आपण पाहत आहेत श्री गणेश डोंगरीपाडा संघ. येणारे 4 चेंडू असतील. शेवटचे 4 बॉल असतील. धावफलका धाव्यात फक्त 4. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतायत. स्वतःचं होम मैदान आपण पाहतायत. ऐकुल्लाई सतोडे टीम. चांगला परफॉर्मन्स राहिलाय. गोलंदाज सिद्धार्थ पवार गोलने मार्कवर. व्यंकटेश इथून संकटमोचक ठरेल का आपल्या टीम साठी. येणारे 4 बॉल. हो हो हो, अगदी बॅटच्या रडारवर चेंडू येत नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. एक एक धाव्यासाठी संघर्ष झगडावं लागतंय सध्या श्री गणेश डोंगरीपाडा टीमला. धावफलका धाव्यात 6. 3 बॉल आहेत. 3 चेंडू आहेत. अंतिम 3 चेंडू असतील. पुढील बॉल फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉल होता. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. इथून फलंदाजाला परतावं लागेल. चला नेक्स्ट फलंदाज. शेवटचे 2 बॉल असतील आणि स्कोर कार्ड धाव्यात 7. सहा धावा आहेत. रनआउट झालाय. फलंदाज आता फक्त 2 बॉल. प्रितेश मागच्या 2 बॉलवर 2 षटकार मागच्या इनिंग मध्ये आले होते. तशाच प्रकारचे 2 षटकार पाहायला मिळतील का. प्रयत्न करावा लागेल. टीम अडचणीत आहे. 6 धावा धावफलकावर. मागच्या मॅचची पुनरावृत्ती पाहायला मिळेल का. सिद्धार्थ पवार ऑन साईड करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. सिंगल ने काम होणार नाहीये. एकेने स्ट्राईक रोटेट केला जातोय. 7 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू असेल या इनिंगचा. 7 धावा धावफलकावर. शेवटच्या बॉलवर एखादा हवाई सफर पाहायला मिळेल का. अंतिम चेंडू. मलिंगा डॉट जातोय आणि फक्त 7 धावा 2 षटकाच्या अगदी समाप्त. खेळ 4 गडी बाद.
पाहुण्यांचं अगदी फोटो सेशन पाहायला मिळतंय. आमचे कॅमेरामॅन, दोन ड्रोन ऑपरेटर. आठ धावांचं लक्ष आहे विजयांकरिता. बारा चेंडूमध्ये फक्त 8 धावांचं लक्ष. सेमीफायनल क्रमांक 2 श्री गणेश डोंगरीपाडा संघाला साजेशी फलंदाजी करता आली नाहीये. पहिल्या बॉलवर जितू बाद झाला, त्यानंतर पडसर पाहायला मिळाली. 8 धावांचं एक माफक लक्ष असेल 12 चेंडू मागे, पण तो छोटं म्हणून चालणार नाहीये. क्रिकेटमध्ये काही कधी कडू दिसतंय. इथून तो कारनामा श्री गणेश डोंगरीपाडा संघ करेल का? 12 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. सिद्धू आणि कौतुकी जोडी मैदानच्या आतमध्ये जाते. 8 धावांचं लक्ष असेल 12 चेंडू मागे. आठ धावांचं लक्ष फायनल मध्ये पोहोचण्यासाठी चामुंडा स्पोर्ट्स विरातन संघ आधीच फायनल मध्ये प्रवेश केला गेलाय. इथून 12 चेंडू मध्ये 8 धावा बनवायचे आहेत. ऐकुल्लाई सरतोडी या टीमला. मार्कवर आलाय गोलंदाज साहिल. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅच लावताय सुरुवात. 12 चेंडू मध्ये 8चं लक्ष असेल. सिद्धार्थ पवार पहिल्या बॉलवर विकेटची शक्यता आणि विकेट क्रमांक 1 गॉन. पहिल्या बॉलवर विकेट. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये सुरुवात झाली होती, जितूलाही पहिल्या चेंडूवर बाद केला होता, इथून सिद्धूला पहिल्या चेंडूवर बाद केलाय. 12 चेंडू मध्ये 8चं लक्ष. विकेट जर घेतला तर या मॅच मध्ये आणखीन मजा येईल. 11 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज. कल्पेशाला नवीन फलंदाज. गोलंदाज पुढील बॉल समोर कल्पेशने चांगली गोलंदाजी केली होती. बॅटचं फेस ओपन केलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 2 धावा अगदी सहज परिपूर्ण केल्या जातात. दुहेरीच्या मतीनं श्रीगणेश होतोय. 6 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. येणारे 10 चेंडू. गोलंदाज पुढील बॉल. धावफलका धावा आहेत 2. 8 धावांचं माफक लक्ष आपण पाहतायत. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक व्यंकटेश 1 धाव रोखू शकत नाहीये. 1 स्कोर कार्ड संपवला 3 अंकावर. 3 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक पहिले सध्या आपण पाहतायत. 3 बॉलची समाप्ती झालंय. 8 धावांचं लक्ष. कौतुक आपण पाहतायत. पुढील बॉल सफल झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोर कार्ड संपवलाय 4 या अंकावर. अगदी 4 धावा दूर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. चला स्वप्ना मॅडम आपण पुढे या. मी गीता हेमाडे मॅडमला विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्ना समीर म्हात्रे मॅडमचा यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, सफाई ग्रामपंचायत आपण पाहतायत. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतात. तुषार आपण
कॅमेरा इथे आपण वळवायचा आहे. थोडस पुढे आहे मॅडम. ती कॅमेरामध्ये क्षणचित्र बंदिस्त केली जात आहेत. सिंगल परिपूर्ण केली जात आहे. एकदा मैल एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. आता 6 बॉलमध्ये फक्त 1 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. फायनल मध्ये जाण्यासाठी एकदम दूर असं म्हणायला हरकत नाहीये. ऐकुल्लाई सरतोडी टीम एक धाव दूर आहे विजयापासून. ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली जात आहेत. या स्पर्धेची आठवण आपण पाहत आहेत. ऐकुल्लाई चषक 2026 शानदार आयोजन. एक धाव दूर आहे विजयापासून. जितवायला गेलो मार्कवर. चामुंडा स्पोर्ट्स विराथन टीम आपण रेडी राहायचं आहे. पहिला बॉल येतो, डॉट बॉल येतोय. 5 चेंडू आणि 1 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. 5 बॉल 1 धाब्यांची आवश्यकता. मेडन ओव्हर हाताळलं जाईल का जितूच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. आता 4 बॉल 1 धाब्यांची गरज. 4 चेंडू आहेत, 1 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. पुढील बॉल. इथून फलंदाज बाद होईल. 3 चेंडू आहेत, 1 धाब्यांची आवश्यकता. डुगरीपाडा संघ सांगतोय अजूनही आम्ही मॅच सोडली नाहीये. 3 बॉल मध्ये 1 धाब्यांची गरज. अर्चना पाटील मॅडम आपण पुढे या. मी चित्रा शिंदे मॅडमला विनंती करणे आपल्या शुभ असते. आपण अर्चना मॅडमचा यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मॅच क्रुशल आपण पाहत आहेत. अगदी 3 बॉल मध्ये 1 धाब्यांची आवश्यकता. अर्चना मॅडमचा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आपण पाहत आहेत. 3 बॉल मध्ये 1 धाब्यांची आवश्यकता असेल. सुभाष. 3 बॉल मध्ये 1 धाब्यांची आवश्यकता. जितू. हो 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 डॉट बॉल, डॉट बॉल. पुन्हा एकदा कल्पेशने आपल्याकडे स्ट्राईक घेतलाय. आता 2 बॉल मध्ये 1 धाब्यांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपली नाहीये. इथून एक वेगळा कारनामा करेल का आजच्या दिवसामध्ये श्री गणेश डोंगरीपाडा संघ. 2 बॉल आहेत, 1 धाब्यांची आवश्यकता असेल. कौतुक करावा लागेल सध्या. डोंगरीपाडा संघ जितो सहसासहसी हार मानत नाहीये. 1 धाब्यासाठी झगडावं लागलंय सध्या कुल्लाई या टीमला. 2 बॉल 1 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा कल्पेश आलाय. दोन बॉल 1 धाब्यांची आवश्यकता. जितू पुन्हा एकदा. इथून बॅटचं फेस ओपन केलं गेलंय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता पण तू 1 धाव परिपूर्ण केली जाते. कौतुक करावं लागेल डोंगरीपाडा संघाचाही. चला दोन्ही टीम टॉस साठी या. राजेशजी गरज साहेब उपस्थित झाल्यात. मी मधुकरजी पवार यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण राजेशजी गरज साहेबांचा स्वागत सन्मान करणार आहोत. चला राजेशजी गरज